कळेल ना. हा केलंय बघा त्यांना, केलंय अनम्यूट. अमित सर. सर बोला की. हा हा तेच म्हटलं, कॉन्टॅक्ट हा होतोय की नाही होत. हा हा गुड मॉर्निंग नाही नाही सर. होत आहे चालेल सर. चालेल. आता ते आता बराच वेळ झाला सर, चालू करा. कारण हा काय हो 7:30 वाजून गेले ना. हा चालू करा. हा चालू हं. करतोय. एवढे आणि आहे तर चालू करू आपण. हा काही एक दोन सूचना देतो फक्त. मी इथून सगळे म्यूट करून ठेवलेलं आहे. अमित सर तुम्ही आणि गायकवाड सर दोघंही अनम्यूट राहिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. करा सुरू. नमस्कार. आजच्या या योगा दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. आपण योगा दिनाचा हा जो कार्यक्रम आहे हा लगेचच सुरू करत आहोत. आपली जी हेल्थ मिनिस्ट्री आहे यांनी आज सकाळी 6:30 वाजता योगा हा कार्यक्रम, योगाचा जो आहे तो घेतलेला आहे. आणि माननीय पंतप्रधान यांनी आपल्या देशाला उद्देशून संबोधन केलेलं आहे. त्याच्या काही थोडीशी झलक आपल्यासमोर मी प्रस्तुत करत आहे. आणि त्या माध्यमातून एक वातावरण या आजच्या कार्यक्रमाचं आपण निर्माण करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. Day of Yoga observance this year, the Ministry of Ayush continues to play a pivotal role to raise the profile of yoga and strives to make it accessible in every village, every home. Adapting rapidly, the ministry has launched a variety of digital tools, free yoga resources, training sessions, and certification drives. The ministry has also partnered with other ministries, organizations, educational institutions, local communities, and experts to disseminate the message and practice of yoga. Collaborations with private sector bodies and associations are also being fused to increase the spread of yoga. With these words, I would like to thank and congratulate everyone today on these landmark occasions. My compliments also to numerous organizations and people who have worked hard to make this observation a grand success. I wish you all great health and a happy International Day of Yoga. आदरणीय आयुष मंत्री श्री किरण रिजिजू जी। नमस्कार। आप सभी को 7वें अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं। आज जब पूरा विश्व कोरोना महामारी का मुकाबला कर रहा है तो योग उम्मीद की एक किरण भी बना हुआ है। 2 वर्ष से दुनिया भर के देशों में और भारत में भले ही बड़ा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित नहीं हुआ हो, लेकिन योग दिवस के प्रति उत्साह जरा भी कम नहीं हुआ है। कोरोना के बावजूद इस बार की योग दिवस की थीम योगा फॉर वेलनेस ने करोड़ों लोगों में योग के प्रति उत्साह को और भी बढ़ाया है। मैं आज योग दिवस पर ये कामना करता हूं कि हर देश, हर समाज और हर व्यक्ति स्वस्थ हो, सब एक साथ मिलकर एक दूसरे की ताकत बने। साथियों, हमारे ऋषियों मुनियों ने योग के लिए समत्वम योग उच्यते ये परिभाषा दी थी। उन्होंने सुख दुख में समान रहने, संयम को एक तरह से योग का पैरामीटर बनाया था। आज
इस वैश्विक त्रासदी में योग ने इसे साबित करके दिखाया है। कोरोना के इन 1.5 वर्षों में भारत समेत कितने ही देशों ने बड़े संकट का सामना किया है। साथियों, दुनिया के अधिकांश देशों के लिए योग दिवस को उनका सदियों पुराना सांस्कृतिक पर्व नहीं है। इस मुश्किल समय में, इतनी परेशानी में लोग इसे आसानी से भूल सकते थे, इसकी उपेक्षा कर सकते थे, लेकिन इसके विपरीत लोगों में योग का उत्साह और बढ़ा है, योग से प्रेम बढ़ा है। पिछले 1.5 सालों में दुनिया के कोने कोने में लाखों नए योग साधक बने हैं। योग का जो पहला पर्याय संयम और अनुशासन को कहा गया है, सब उसे अपने जीवन में उतारने का प्रयास भी कर रहे हैं। साथियों, जब कोरोना के अदृश्य वायरस से और इस अदृश्य वायरस ने दुनिया में जब दस्तक दी थी, तब कोई भी देश साधनों से, सामर्थ्य से और मानसिक अवस्था से इसके लिए तैयार नहीं था। हम सभी ने देखा है कि ऐसे कठिन समय में योग आत्मबल का एक बड़ा माध्यम बना। योग ने लोगों में ये भरोसा बढ़ाया कि हम इस बीमारी से लड़ सकते हैं। मैं जब फ्रंटलाइन वॉरियर्स से, डॉक्टर से बात करता हूं, तो मुझे बताते हैं कि कोरोना के खिलाफ लड़ाई में उन्होंने योग को भी अपना सुरक्षा कवच बनाया। डॉक्टरों ने योग से खुद को भी मजबूत किया और अपने मरीजों को जल्दी स्वस्थ करने में इसका उपयोग भी किया। और आज अस्पतालों से ऐसी कितनी तस्वीरें आती हैं जहां डॉक्टर, नर्सेस मरीजों को योग सिखा रहे हैं, तो कहीं मरीज अपना अनुभव साझा कर रहे हैं। प्राणायाम, अनुलोम विलोम जैसी ब्रीथिंग एक्सरसाइज में हमारे रेस्पिरेटरी सिस्टम को कितनी ताकत मिलती है, ये भी दुनिया के विशेषज्ञ खुद बता रहे हैं।
माध्यमिक विद्यालय भोसरी आजच्या योगाच्या तासाला मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या योगा तासामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी प्रार्थना होईल. त्यानंतर योगाच्या संदर्भातील काही शारीरिक हालचाली या ठिकाणी आपल्याला दाखवल्या जातील. आपण त्या करायच्या आहेत. त्यानंतर योगासनाचे काही प्रकार होतील. योगासनाच्या प्रकारांनंतर प्राणायामासंदर्भातील दररोज एक प्राणायाम आपल्याला या ठिकाणी शिकवला जाईल. त्यानंतर मेडिटेशन घेण्यात येईल. सर्वात शेवटी पुन्हा योगा संदर्भातील एक प्रार्थना होईल आणि हा तास संपन्न होईल. चला तर मग सुरुवात करूया प्रार्थनेपासून. प्रार्थनेसाठी डोळे बंद करायचे आहेत. शांतपणे पद्मासनामध्ये किंवा सुखासनामध्ये बसायचं आहे. प्रार्थना हळूहळू रोज ऐकून पाठ करून नंतर म्हणायची आहे. गच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हळूवारपणे आपले दोन्ही हात एकमेकांवर घासून घ्यायचे आहेत. हळूवारपणे आपले हात चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. हळू हात खाली घेत डोळे उघडायचे आहेत. यानंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणे कृती करायची आहे.
धन्यवाद. यानंतर आपण वॉर्मिंग अप घेणार आहोत. वॉर्मिंग अपसाठी सगळ्यांनी तयार व्हायचं आहे. आपल्याला वॉर्मिंग अप करण्यासाठीची सुटसुटीत अशी जागा तयार करून घ्या. प्रॉपर आपल्याला उभं राहता येईल, शारीरिक हालचाली करता येईल अशा पद्धतीने सगळ्यांनी उभं राहायचं आहे, तयार व्हायचं आहे. आपण सुरुवात करणार आहोत मॉर्निंग एक्सरसाइजने. जागेवरच आपल्या उभं राहायचं आहे आणि काही शारीरिक हालचाली योगाच्या तयारीच्या पूर्वी आपण घेणं गरजेचं असतं, कारण एकदम योगा करणं शरीराला घातक ठरतो. म्हणून शारीरिक हालचालींपासून आपण सुरुवात करत आहोत. त्यासाठी तयार व्हायचं आहे. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण कृती करायची आहे. तर पूर्वी एक सूचना या ठिकाणी देतो. आपली मीटिंग संपण्यासाठी 5 मिनिटं बाकी आहेत. 5 मिनिटानंतर मीटिंग अपग्रेड करावी लागेल. तर त्यावेळेस आत्ता जशी शांतता ठेवून सहकार्य केलं आहे त्याच पद्धतीने सर्वांनी लगेच जॉईन व्हायचं आहे. योगा क्लास कंटिन्यू चालू राहील. ॲडमिट केलं जाईल आपल्याला, मात्र कसल्याही प्रकारचा गोंधळ करायचा नाही आहे. सगळ्यात आधी करणार आहोत मानेच्या व्यायामचे प्रकार. रेडी? आधी मान हळूहळू वर न्यायची आहे, तशीच हळूहळू खाली आणायची आहे. चिन लॉक करायचं आहे चेस्टला. आता मान बेंडिंग करणार आहोत. मानेची बेंडिंग आधी राईट साईडला करायची आहे. हळूहळू मान राईट साईडला बेंड करायची आहे, तिथूनच मान लेफ्ट साईडला बेंड करायची आहे. आता ट्विस्ट करायची आहे मान. आधी आपण उजवीकडे वळूया हळूहळू. थोडा वेळ थांबायचे आहे, मग पुन्हा डावीकडे वळवायची आहे हळूहळू. पुन्हा थोडा वेळ थांबायचे आहे, उजवीकडे, डावीकडे पुन्हा. हळू रिलॅक्स व्हायचं आहे. आता आपण सर्कल बनवायची आहेत. वर्तुळाकार मान फिरवायची आहे. उजवीकडून पुन्हा उजवीकडेच मान फिरवायची आहे. रेडी? आता आधी आपण अँटी क्लॉकवाईज केलं, आता आपण क्लॉकवाईज करणार आहोत. आता आपण खांद्याच्या व्यायाम प्रकार बघणार आहोत. सगळ्यात आधी हात स्ट्रेट ठेवायचे आहेत, टोज पाय एकत्र. आपल्याला हात आपले वर्तुळाकार फिरवायचे आहेत. आता सेम आपल्याला अँटी क्लॉकवाईज करायचं आहे. आता आपण करणार आहोत साईड बेंडिंग, पाठीचा व्यायाम. त्याच्यासाठी दोन्ही हात एकत्र पुढच्या साईडला लॉक करून घ्यायचे आहेत. पायात अंतर घ्यायचे आहे. पाठ सरळ. आधी डावीकडे वळायचे आहे,
होल्ड करायचं आहे 3 सेकंड्स 1 2 and 3. आता सेम उजवीकडे पुन्हा 3 सेकंड्स होल्ड करायचं आहे 1 2 and 3. स्लोली रिलॅक्स. आता साइड्सची एक्सरसाइज करणार आहोत आपण. So let us see what are the basic warm-ups that you must do when you start your yoga practice. The first and the basic would be ankle rotation. So take your right leg straight forward, keep your body straight and start rotating your ankle in clockwise 10 times each side. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Anti-clockwise, same leg rotate in a different angle. 5 4 3 2 1. Stop. Same thing we're going to repeat other side as well. Left leg forward clockwise 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Anti-clockwise 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Once you complete that, let's go for knee rotation. So bend a little forward. If you want, you can keep your both the hands on the knee. So start rotating them in a clockwise 5 times. 1 2 3 4 5. Opposite side 1 2 3 4 5. And then come to the hip region as well as your stomach region. So rotate to the right side 5 times. 1 2 3 4 5. And the opposite side 1 2 3 4 5. Moving forward, let's reach shoulder. So shoulder rotation. So make sure keep your both the hands on the shoulder. Inhale, hand up. Exhale, push your hands back and then down. Let's continue. 5 4 3 2 1. Opposite side 5 4 3 2 1. Then take your both the hands straight forward. Wrist rotation. Take your wrist inside. 5 4 3 2 1. Opposite side 5 4 3. Gently 2 1. And then drop your wrist down and up. 1 2 3 4 5. And then in and out. 1 2 3 4 5. From here, take your both the hands. Take it behind the head. Now drop your elbows to the right and the left. For your shoulder, 1 2 3 4 and 5. Once you complete, then you're going to take your both the elbows front and back. Again for the neck as well as shoulder. 1, push it back. 2 3 4 5. Slowly drop your hands down. Now the turn of your head. So drop your head to the right, gentle press. Do not move your shoulder to the left. Continue few more times. And then drop your neck to the down as well as up. Down, up, down, up, down, up. आपल्या भारतीय ऋषीमुनींनी योगासन प्राणायाम करत असताना आपल्याला निसर्गातील ज्या सगळ्या शक्ती आहेत या शक्तींशी एकरूप व्हायला सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी तुमच्या स्क्रीन समोर जे चित्र आलेलं आहे या चित्रामध्ये सगळे प्राणी तुम्हाला दिसत आहेत आणि योगाचंच नाव आहे ॲनिमल योगा. हा एक वेगळ्या प्रकारचा योगा आज मी तुम्हाला योग दिनाच्या निमित्ताने शिकवणार आहे.
ऋषीमुनी ज्यावेळेस योगाची प्रॅक्टिस करत होते त्यावेळेस हे सर्वजण हे सर्व ज्या ऋषीमुनी होते यांनी निसर्गातील सगळे जे प्राणी होते या प्राण्यांचं बारकाईने निरीक्षण केलेलं होतं, त्यांच्या शरीर रचनेचं निरीक्षण केलेलं होतं आणि या शरीर रचनेच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या शरीराचा रचनेचा अभ्यास केलेला होता आणि त्यांच्या शरीर रचनेमुळे त्यांच्यामध्ये असणारी जी ताकद होती या ताकदीचा देखील अभ्यास त्यांनी केलेला होता आणि ती ताकद आपल्याला मिळावी म्हणून हे ॲनिमल योगा आपण करणार आहोत. खास मुलांसाठी एक थोडंसं वेगळं आकर्षण या निमित्ताने आपण करणार आहोत. तर या मध्ये आपल्याला गाईड केलं जाईल त्याप्रमाणे आपण करायचं आहे. इथं ज्या प्राण्याचा आपण योगा करतोय त्याचा आवाज पण तुम्ही घरी काढायचा आहे, त्याचं व्हिडिओ शूटिंग करा, रेकॉर्डिंग करा, त्याचे फोटो काढा आणि ते सगळे जतन करून ठेवून ग्रुपवर पाठवायचे आहेत. चला तर मग चालू करूया ॲनिमल योगा. So for today's warm-up, let's do something different. Let's do the animal asanas. Let's start with the elephant. सुरुवातीला आपण आपलं शरीर हत्तीसारखं करणार आहोत. सो हत्तीची जशी शरीर रचना आहे त्याप्रमाणे हा योगा करायचा आहे. आपल्याला गाईड केलं जाईल त्याप्रमाणे आपण करणार आहोत. Let's move the legs away from each other. Now take your right hand to the left side. Wrap your left arm around the right arm. सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीराची कृती करा. Hold your nose. Remember, before holding the nose, please sanitize your hand. And exhale, bend down. Remember, this is. या पद्धतीने आपल्या शरीराची रचना होते का बघा. Just imagine this your trunk, like an elephant. हे हत्तीची सोंड आहे बघा, तुमचा हात म्हणजे, आणि सोंड हलत आहे. Move your trunk left and right. Come up and down. Up and down. Cool. Now when the elephant is happy, it makes all the sounds. हत्तीचा आवाज काढायचा आहे. And slowly come back up. Nice. Now bring your left hand to the right side. Wrap your right arm around the left arm. Hold your nose. Remember to sanitize both the hands. Exhale, bend down. And start swaying left and right. Up and down. Up and down. Up and down. Let go, relax. Come back to the center. आता आपलं शरीर मोरासारखं करायचं आहे, पिकॉक. या निमित्ताने प्राण्यांची पण आपल्याला ओळख व्हावी हाही उद्दिष्ट यामध्ये आहे. मोरासारखं तुमचं शरीर होणार आहे. जशा सूचना सांगतील त्याप्रमाणे आपण करायचं आहे. Hands behind, interlock them. Bend the knees, squat down. बघा या पद्धतीने आपलं शरीर करा. Imagine your hands are your feathers. All आपले हात म्हणजे तुमचे पंख आहेत असं समजायचं आहे मोराचे. the grains are lying on the floor. So we're going to pick the grains. Inhale, come up, go down as much as you can. Come up, exhale, go down. Continue. You can come reverse. So the sound the peacocks make. मोराचा आवाज आपल्याला काढायचा आहे. यश लावून 1-2 फोटो घ्यायला सांग. तुझे फोटो घ्यायला सांग. You like a peacock.
Slowly come back up and come to the center of the mat. Now let's do the camel. उंटासारखं आपलं शरीर करायचं आहे. उंट ज्याप्रमाणे शरीराची हालचाल करतो तशा आपल्या शरीराच्या हालचाल आणि रचना शरीराची करायची आहे. So prepare yourself for yoga, camel yoga. Get back to the mat. Place your palms on each other. So what we're going to do is we're going to squat and walk. Come up, go down. So as you squat and walk, roll your shoulders to the back, bring your palms under your chin and take your arms to the front. Like a wave. So we're going to mix this both. तुमच्या हात तुमच्या उंटाची सोंड असणार आहे बघा आणि उंट जसा चालतो त्या पद्धतीने चालायचं आहे. Palms to the front, squat down, bring your palms under your chin and take it to the front. Change the leg, squat down. Come back to the center. Now let's do the horse. घोड्याप्रमाणे आपलं शरीर करायचं आहे. घोडा जसा चालतो टॉक 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 तसा आवाजही आपल्याला यामध्ये करायचा आहे. स्टार्ट. Thumbs up, Merudanda Mudra. Elbows stuck to the body, lift it up. So what we're going to do is we're going to raise the knee and touch the knee to your hand. At the same time, we'll make the horse running sound. What is it? Now let's do the monkey. माकडासारखं आपलं शरीर आता करायचं आहे. माकड जसं फांदीला पकडतं आणि उड्या मारतं तशा उड्या आपल्याला मारायच्या आहेत. संपूर्ण शरीराचा व्यायाम या मजेशीर अशा योगा प्रकारातून होतो आणि शरीराच्या सगळ्या अंगाला वेगवेगळ्या पद्धतीने हा व्यायाम आपल्याला मिळत What does असतो. the monkey do? Monkey always does the opposite. Squat down. The monkey is holding the branch. Now look to the left. Look to the right and jump to the left. Look to the left and jump to the right. Look to the right and jump to the left. Look to the left and jump to the right. And gently come back to the center. And let's do the cat. आता मांजरीसारखं आपलं शरीर करायचं आहे, ज्याला योगासनामध्ये मार्जार आसन असं म्हटलं जातं. तर ह्या मार्जार आसनासारखं आपलं शरीर आपण जर ठेवलं एक अर्धा मिनटं 5 मिनटं 10 मिनटं तर मांजर ज्या पद्धतीने चपळ असते, तिने किती उंचावरून उडी मारली तरी तिला लागत नाही, तर तशा प्रकारची एक चांगली मजबूती शरीराची निर्माण होत असते. तर दिस इज कॅट योगा, मार्जार आसन थोड्याच वेळामध्ये आपल्यासमोर. प्राणी देखील आपल्याला खूप मोठं काही सांगून जातात, हे योगाच्या या माध्यमातूनही आपल्या लक्षात येत असेल. Get on to the mat on the knee.
Arms under the shoulders, knees under the hip. Inhale, look up. अगदी या पद्धतीने आपलं शरीर झालं पाहिजे बघा. Exhale, look down. Inhale, look up. Exhale, look down. Continue. And relax. Now let's do a different variation of the dog. आता आपलं शरीर कुत्र्यासारखं करायचं आहे. जे कोणी या स्क्रीनवर रेघोट्या मारतंय त्याला मी रिमूव्ह करून टाकेल. लक्षात घ्या, मला नावं कळताय तिथं कोण करताय ते. स्क्रीन रेकॉर्डर पण लावलेला आहे मी, त्यामुळं मुलांची नावं मला कळतायत, कोणी कोणी रेघा ओढल्यात त्या. So dog yoga now we are going to do. कुत्र्याच्या शरीराप्रमाणे आपल्या शरीराची रचना आपण करायची आहे. Lift your right knee up from the right. बघा, या पद्धतीने आपल्या शरीराची रचना होणार आहे. Side and breathe out, hold the leg up. And slowly bring the right leg down. Now breathe in, lift your left knee up. Breathe out, hold here for a moment. And bring the leg down. Right knee up and down. Left knee up and down. Right knee up and down. Left knee up and down. Gently let's rest in child's pose. लहान बाळासारखं आपण आता पडणार आहोत. चाइल्ड पोज, चाइल्ड योगा. दिस इज द लास्ट योगा ऑफ एन्जॉयमेंट योगा lecture, yoga practical. This is the last lecture, last position, animal yoga. आपण सर्वजण देखील प्राणीच आहोत, त्यामुळे मनुष्य प्राणी असं म्हटलं जातं. तर त्यामध्ये सगळ्यात शेवटी लहान मुलं देखील बघा, त्यांना काही कळत नसतं, पण ते वेगवेगळ्या पद्धतीने योगा करत असतात. सिमरन नावाची मुलगी आहे बघा, जी हे उद्योग करत आहे. इथे स्क्रीनवर ओरखड्या मारण्याचे. सिमरन कोणाच्या वर्गामध्ये आहे जरा शोध घ्या नंतर. Slowly inhale, come back up, and let's stand. यानंतर आपण पुढे जातोय. योगासनातील काही आसनं आज आपण करणार आहोत. आज आपण पश्चिमोत्तानासन, अर्ध मच्छिंद्रासन, भुजंगासन आणि धनुरासन या 4 आसनांचा अभ्यास करणार आहोत. पश्चिमोत्तानासनासाठी तयार व्हायचं आहे. या चित्रामध्ये दाखवल्या पद्धतीने आपण आपल्या शरीराची पोझिशन करून बसायचं आहे. आसन प्रकारातील एक अतिशय
लाभदायक असं आसन पश्चिमोत्तानासन. त्यासाठी शारीरिक रचना जशी सांगितली आहे तशी करून ठेवायची आहे. Sit with the legs outstretched. Slowly bend forward and try to grasp your big toes with your fingers. Try to या पद्धतीने touch your knees with the forehead. आपल्या हातांनी पायाच्या अंगठ्याला धरायचा प्रयत्न करायचा आहे. डोकं गुडघ्यावर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्यांदाच जे कोणी आसनं करत असेल त्यांना जेवढं शक्य आहे तेवढंच त्यांनी करा. Hold the position for as long as is comfortable. You can ask your instructor to help you with this asana. Sit with the leg अर्ध मच्छिंद्रासन. चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्या शरीराची रचना करायची आहे. असं बसायचं आहे. stretched out. Bend the left leg and place your foot close to your hip. Bend the right leg and bring the foot behind the left. या पद्धतीने शरीराची रचना करायची आहे. सुरुवात डाव्या पायाने केलेली आहे. Knee. Inhaling, place your left arm over the right knee. Rotate your या पद्धतीने शरीराची रचना होते का बघा. torso, place your hand next to your left thigh. Look over to your right shoulder. Hold the posture for a few seconds. Reverse the movements to come out of the posture and repeat on the other side. रचना बघून ठेवा. Like यानंतर भुजंगासन आपण करणार आहोत. यासाठी पोटावर जमिनीवर आपण झोपणार आहात. संपूर्ण शरीर जमिनीला समांतर पोटावर चित्रात दाखवल्याप्रमाणे शरीराची रचना करायची आहे. लक्षात घ्या, याचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ तुम्ही मला पाठवणार आहात. आपल्या घरातील कोणी व्यक्ती असेल त्यांना हे चित्रीकरण करायला आपण सांगायचं आहे. flatten your stomach, palms to the side of your shoulders. Slowly raise your hand and straighten your elbows. The arms may or may not be straight. Hold the position for a few seconds. या पद्धतीने मान वर करायची आहे. हात सरळ करत 1-2-4 सेकंद या अवस्थेमध्ये थांबायचं आहे, ज्याला भुजंगासन असं म्हणतात. Slowly release the upper back by bending the arms, lower the navel, chest, shoulders, and finally the forehead to the floor. हळूहळू पुन्हा मूळ स्थितीमध्ये यायचं आहे. Lie flat in याच आसनातून धनुरासनामध्ये आपण जाणार आहोत. मगासारखंच पोटावर पडून राहायचं आहे. नाक जमिनीला टेकवलेलं अशा अवस्थेमध्ये पडून राहायचं आहे. your stomach. Bend your legs upwards and हळूहळू हळू तुमचे पाय वर घ्यायचे आहेत. hold both the ankles with your hands. आणि पायाच्या घोट्याजवळ तुम्ही हाताने पाय पकडायचे आहेत. चित्रात दाखवल्याप्रमाणे पोझिशन आपल्या शरीराची व्हायला हवी. Inhale while raising your thighs श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू हळूहळू मान वर करायची आहे. and chest simultaneously upwards, arching your spine as much as possible. या पद्धतीने आपलं शरीर होतंय का बघा. फक्त कमरेचा आणि पोटाच्या जवळचा भाग जमिनीला टेकलेला असेल, बाकी संपूर्ण शरीर हे वर असणार आहे. Hold the position for as long as is comfortable. Exhaling, return to the original position.
आपण नऊ सर्वण त्यातूनच होणारे सणांचा आहोत. Support yourself. आता पाठीवर आपण झोपायचं आहे. आता पोटावर बसणारी काही आसनं आपण केली. आता पाठीवर झोपून करायची आसनं आपण करणार आहोत. नौकासन ज्याला म्हटलं जातं तसा नौकेसारखं आपलं शरीर करायचं आहे. मी मगाशीच सांगितलं की आपल्या सर्व ऋषीमुनींनी आपल्या निसर्गात असणाऱ्या प्रत्येक वस्तूचा अभ्यास करून शरीर रचनेचा ह्या योगामध्ये उपयोग केलेला दिसून येतो. Support yourself on your elbows. Raise your legs up to 45 degrees. Stretch 45 डिग्रीमध्ये पाय वर उचलायचे आहेत. त्याचप्रमाणे हात समोर ठेवायचे आहेत. your arms out towards your knees. Hold it for a few seconds and lower your legs, hands and head. थोड्या वेळ त्याच पद्धतीमध्ये त्या पोझिशनमध्ये राहायचं आहे. हळूहळू हळूहळू हात आणि पाय खाली घेत जमिनीला समांतर चित्रात दाखवल्याप्रमाणे झोपायचं आहे, पडायचं आहे. Line your याच आसनातून आपण पुढे जात आहोत सर्वांगासन. सर्वांगासन करण्यासाठी आहे त्याच पोझिशनमध्ये पडून राहायचं आहे. back with feet together. Using your arms for support, inhale and raise both legs. Slowly roll the buttocks and spine to the floor. आज मैं आपको भ्रामरी प्राणायाम करना सिखाऊंगा. भ्रामरी प्राणायाम जैसे एक भंवरा फूलों के ऊपर मंडराता है और भिनभिनाता है, आवाज करता है. उसकी आवाज ओमकार की आवाज है. ओमकार की आवाज जब आप होंठ बंद करके निकालेंगे तो हूबहू भंवरे जैसी होगी. आप कभी कभार कई लोगों ने देखा होगा भंवरा फूलों पे मंडरा रहा है. फूल पर बैठता नहीं लेकिन दूर दूर से बस वो मंडराता रहता है. तो वो एक आवाज छोड़ता है, गूं की आवाज. वो गूं की आवाज जो है वो जब आप अपने होंठ बंद कर लेंगे, अपने कान बंद कर लेंगे, आंखें बंद कर लेंगे, तब ये आवाज आप करेंगे सांस भर के, तो बहुत ही शांति मिलती है दिमाग में. या पद्धतीने आपल्या संपूर्ण शरीराची रचना करून घ्यायची आहे. अंगठे कानामध्ये खोवलेले, चित्रात सांगितल्याप्रमाणे आपले बोट माथ्यावर ठेवायचे आहेत आणि पहिलं बोट आणि बाकीची बोट ही डोळ्यावर ठेवायची आहेत. मात्र अतिशय हळुवारपणे ती डोळ्यावर ठेवायची आहेत. जास्त दाबून ठेवले तर नंतर त्रास होतो. हळुवारपणे ती ठेवायची आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास घेतल्यानंतर नाकाने याप्रमाणे आवाज जोपर्यंत आपला श्वास टिकतो तोपर्यंत काढायचा. पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा, पुन्हा आवाज काढायचा. अशा पद्धतीने ही कृती आपण करायची आहे आणि ही कृती कमीत कमी 5 वेळा आपण करणार आहोत. आपल्याकडे मीटिंगचा टायमिंग संपत आलेला आहे. परत एकदा जॉईन व्हावं लागणार आहे आपल्याला. त्यानंतर लगेचच काही कालावधीमध्ये म्हणजे एक 10-15 मिनिटात आपला तास संपेल. परंतु एकदा जॉईन हो, कारण अचानक बंद होऊन जाईल, काही कळणार नाही म्हणून. परंतु तोपर्यंत मीटिंग पुन्हा जॉईन करण्यापर्यंत आपण या पद्धतीचं गुंजन करून भ्रामरी प्राणायाम करत राहायचं आहे. सो स्टार्ट भ्रामरी प्राणायामा. इस तरह से 7 से 11 बार आप नॉर्मली करिए. और जिनको माइग्रेन की प्रॉब्लम है, सिर में दर्द रहता है या ब्रेन की जो प्राणायाम करता करता ऐकत रहा. भीतर की जो संरचना है, कॉन्स्टिट्यूशन है, वो कमजोर हो गई है. ब्रेन को थोड़ा सुदृढ़ बनाना चाहते हैं, मजबूत दिमाग तेज करना चाहते हैं, थोड़ा शांति चाहते हैं, पीस ऑफ माइंड चाहते हैं. एंजाइटी बहुत ज़्यादा है
ऐसे में डायबिटीज बहुत ज्यादा, ब्रेन से रिलेटेड प्रॉब्लम है, नर्वस सिस्टम खराब है जिसकी वजह से हाथ पैर कांपते हैं, या फिर जिनको नींद नहीं आती है, या दिमाग से कुछ इम्बैलेंस हो गया जिसकी वजह से बॉडी में हार्मोन्स का इम्बैलेंस हो गया, ऐसी स्थिति में आप 21 बार कर सकते हैं। 21 बार सुबह, 21 बार शाम को लगातार करना होता है। ये नहीं करना 2 बार किया फिर आंखें खोल ली फिर बैठ गए, 2 बार किया, नहीं, 21 बार लगातार करना कैसे है, सांस भर के आवाज करनी, भंवरे जैसी, होंठ बंद करके, फिर जब आवाज करके आप शांत हो जाए फिर श्वास लिए, फिर से आवाज करना। शुरुआत में आवाज धीमी फिर तेज होती है, फिर धीरे धीरे जैसे ही आप रुकने वाले होते हैं तो फिर आवाज धीमी हो जाती है और शांत हो जाती है। ये है भ्रामरी प्राणायाम, बड़ा ही सरल है, बड़ा ही सहज है। खाना खाने से पहले भी कर सकते हैं, खाली पेट कर सकते हैं, रात को सोने से पहले भी कर सकते हैं, बेड पर लेट करके भी कर सकते हैं। और अगर ठंड के दिनों में कर रहे हो, हाथ सुन्न पड़ रहे हैं, हाथ यहाँ पर टच कराने का दिल नहीं कर रहा, तब आप सिर्फ एक उंगली से कान बंद करके भी कर सकते हैं। करना सेम वैसे ही है, लेकिन कान बंद कर लिए और श्वास लेकर के फिर उसी भंवरे की तरह इंजन किया। आज इतना ही, नमस्कार। या ठिकाणी भ्रामरी प्राणायाम हा आज योगा दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला शिकवलेला आहे। आपला क्लास क्लायमॅक्सच्या पुढे मध्यांतराच्या पुढे गेलेला आहे। पटकन ॲडमिट व्हायचं आहे आणि भ्रामरी प्राणायाम करत राहायचं आहे। जॉईन झाल्यानंतर लगेचच भ्रामरी प्राणायाम चालू करायचा आहे। आवाज चालू असेल तर बंद करा। ज्यांनी अजूनही व्हिडिओ काढलेले नसतील त्यांनी काढून घ्या। ऑडिओ, व्हिडिओ चित्रीकरण, फोटो, कमीत कमी नाही जमलं व्हिडिओ काढायला तर फोटो काढायचे आहेत। सगळे जे पार्टिसिपंट विद्यार्थी आहेत यांनी योगा क्लास आवडला असेल तर मला एक एस म्हणून रिप्लाय द्यायचा आहे, टाईप करून, टायपिंग करायचं आहे, म्हणजे मला कळेल तुम्हाला टायपिंग करता येतंय की नाही। एक मिनिटामध्ये सगळ्यांची रिप्लाय मला यायला पाहिजे। व्हेरी गुड। निलेश गायकवाड, त्यानंतर ज्योती लोहकरे सर, यस व्हेरी गुड। तन्वी पाटील, यशश्री, छाया याळगी, भाग्यश्री, रिद्धिमा, मयूरी, दीक्षा भोसले, संस्कृती, नेहा बाटले, व्हेरी गुड। यू आर एन्जॉयिंग योगा। योगाचा आनंद आपण घेतलाय का? न बोलता टाईप करा मला। अजून काही कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला द्यायचे असतील तर ते पण द्या, कॉम्प्लिमेंट्स। उर्वरित थोड्या मंडळी आहेत त्यांना मी पटकन ॲडमिट करतो आणि लगेचच पुन्हा सेशन आपण चालू करणार आहोत। तोपर्यंत आपण रिप्लाय देऊ शकता। येस सर, गायकवाड सरांचा रिप्लाय मिळालेला आहे, धन्यवाद सर। साळुंके मॅडम, थँक्यू।
आतिश खोबरखेडे, यस यस लोकरे सर, धन्यवाद. एन्जॉय केला योगा असं समर्थ नावाचा विद्यार्थी सांगतोय. अक्षरा वानखेडे, खूप रिलॅक्स वाटलं असं म्हणतेय बघा. अक्षदा सहा, समथिंग न्यू टुडे असा रिप्लाय दिलेला आहे. व्हेरी गुड. खूप छान क्लास झाला. प्रत्यंच्या समुद्राचा रिप्लाय आलेला आहे. अंजली राठोड, येस व्हेरी गुड असं म्हटलेलं आहे. पळसकर मॅडम म्हणतायत खूप छान झाला योगा म्हणून. अक्षरा हुंबे, छान क्लास होता. अजून आहे हुंबे, क्लास चालू आहे. हां हिले मॅडम, क्लास छान झाला. येस व्हेरी गुड. भद्रे, येस सर योगा छान वाटला. व्हेरी गुड. ओके चला, तर आपण थोडेसे रिप्लाय प्रातिनिधिक स्वरूपात काही प्रतिक्रियांचं वाचन मी या ठिकाणी केलेलं आहे. वायदंडे सरांचा रिप्लाय आहे, अमेझिंग सर, रोज करत जा योगा, खूप चांगला आहे आपल्या सर्वांसाठी. सर्वांनी लक्षात घ्या, आजचा हा 21 तारीख आहे. योगा केला, पुन्हा पुढच्याच वर्षी योगाला बसायचं अशी वेळ येऊ देऊ नका. रोज योगा करत जा, कारण योगा हा खरोखरच आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. संपूर्ण शारीरिक आणि मानसिक विकास होण्यासाठी गरजेचा आहे. आता मी तुम्हाला मेडिटेशनचा काही टिप्समध्ये घेऊन जात आहे. यशस्वी गुडमेवार, खूप छान वाटलं सर. व्हेरी गुड, थँक्यू. तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेमुळे, तुमच्या उत्साहामुळे मी हे सगळं करत आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचं जे श्रेय आहे ते बिलकुल मला जात नाही, ते सगळं तुम्हाला जातं. तुमच्या प्रेरणेमुळे मी हे करतो. आपल्या सेवागिरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आशाताई कुलकर्णी मॅडम, सन्माननीय सचिव श्री अमित कुमार कुलकर्णी सर, त्याचप्रमाणे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री गायकवाड सर आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री गोंदिल सर, त्याचप्रमाणे आमचे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी ह्या सतत मला या कामासाठी प्रोत्साहित करत असतात. आणि या प्रेरणेमुळे आणि पालकांचा यामध्ये असणारा सहभाग, मुलांची असणारी या कार्यक्रमाची ओढ, ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळं आपण करू शकलेलो आहोत. त्यामुळं या संपूर्ण कार्यक्रमाचं श्रेय हे तुम्हा सर्वांना आहे. मेडिटेशनच्या काही क्लिप्स या ठिकाणी आहेत, त्या मी तुम्हाला देणार आहे. यामध्ये बिंदू साधना, त्राटक ज्याला म्हटलं जातं, तर ती साधना आपण आज करणार आहोत. या साधनेमुळे तुमच्या सगळ्या आत्मिक शक्ती वाढतात, तुमचा आत्मविश्वास वाढतो, बौद्धिक शारीरिक क्षमतांचा विकास होतो. डोळ्याचा चष्मा असेल तर तो कायमस्वरूपी जातो. कोणतेही योग, प्राणायाम, मेडिटेशन हे काही उगीच करायचं नाही आहे, त्याच्यामागे आपल्या स्वतःलाच फायदे आहेत. धकाधकीच्या जीवनामध्ये याला फार महत्त्व आहे. मी 2 प्रकारचे मेडिटेशन्स आज घेणार आहे. त्यातलं एक आहे अल्ट्रावेव्ज, ज्या मानवी शरीराला अतिशय गरजेच्या असतात. या अल्ट्रावेव्जकडे फक्त पाहत राहायचं आहे मी सांगितल्यानंतर. अल्ट्रा फोकस ऑन बीटा वेव्ज बायन्युरियल असा एक प्रोग्राम आहे, तो थोड्या वेळ मी घेणार आहे. तत्पूर्वी आपण करत आहोत बिंदू साधना, त्राटक. फक्त स्क्रीन समोर मधला जो बिंदू असेल त्या बिंदूकडे पाहत राहायचं आहे, बाकी काहीही करायचं नाही आहे. आपण सर्वजण यासाठी तयार असाल अशी आशा व्यक्त करतो.
यानंतर अभ्यासासाठी स्टडी फोकससाठी ज्या बीटा वेव्ज वापरल्या जातात, ज्याला बायनेरियल बिट्स असं म्हटलं जातं, ह्या बिट्स थोड्या वेळ आपल्यासमोर येत आहेत. फक्त टोटल कॉन्सन्ट्रेशन करून मध्यभागी सेंटरला बघत राहायचं आहे. याचं एक आवर्तन आपलं संपलेलं आहे. असे कमीत कमी 7 ते 21 आवर्तन जर केले तर याचे बेस्ट रिझल्ट आपल्याला मिळतात. या संदर्भात अधिक काही माहिती हवी असेल तर मला आपण पर्सनली भेटू शकता, माहिती विचारू शकता. मी नक्कीच आपली मदत करेन. यानंतर आपण आपल्या या क्लासचा समारोप करत आहोत.
या तासिकेचा शेवट आपण शांती मंत्राने करत आहोत. शांती मंत्रासाठी दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे. दोन्ही हातांचे तळवे आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहेत. हळूहळू हळू आपले दोन्ही हात डोळ्यांवरून खाली घ्यायचे आहेत. सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद. नेट संपलं का काय? हळूहळू हळू आपले डोळे उघडायचे आहेत. दोन्ही हातांचं घर्षण करत डोळे उघडायचे आहेत. योगा क्लास या ठिकाणी संपन्न झालेला आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एखाद्या विद्यार्थ्याने या क्लासबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करायला हरकत नाही. विद्यार्थ्यांनी, एक विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी यांनी प्रतिक्रिया द्यायची आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. आपला व्हिडिओ चालू आहे. तिथे तुम्ही हात वर करा किंवा इकडे एक ऑप्शन असतो, तिथून हँड रेज करू शकता. योगा क्लास आपला संपन्नतेच्या मार्गावर आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीने आजच्या या सेशन संदर्भामध्ये प्रतिक्रिया द्यायची आहे. आपला हँड रेज करा किंवा व्हिडिओमधून हात वर केला तरी चालेल. सगळ्यांनी आपले व्हिडिओ आता चालू करून ठेवा, कारण स्क्रीनशॉट घेण्याचं काम चालू आहे. Start your videos so that you will be captured in screenshot. व्हिडिओ चालू ठेवा. स्क्रीनशॉट घेत आहे. संपलंय मला वाटतं नेटच. तुझं दे बरं पटकन. कसं घेणार पण? माझं कुठे येतच आहे ना. अक्षदा शहा बोलत आहे. बोलायचंय. जाऊन ना प्रत्येक.
नेटच संपलंय. हो, कर जाऊन पटकन. हम्म. हम्म. झालं. कनेक्ट नाही होत आहेत. आलेत का? मग मला का नाही दिसत? अक्षदा शहा या मुलीने हात वर केलेला आहे, हँड रेज केलेला आहे. बोलायचं आहे, आपली प्रतिक्रिया व्यक्त करायची आहे. क्षितिज भद्रे बोलायचं आहे. स्वतःला अनम्यूट करा. मी ज्यांचं नाव घेतो त्यांनीच बोला आणि लगेच म्यूट व्हा. म्हणजे काय होईल की सगळ्यांना बोलता येईल. 1-2च मिनिटं आपण ह्या प्रतिक्रिया घेत आहेत, तेव्हा खूप कमी वेळात बोलायचं आहे. क्षितिज भद्रे, ऑडिओ चालू कर. हां, बघ आता केलंय मी. सर, आजचा कार्यक्रम छान झाला. योगा करून चांगलं वाटलं. जे आपल्या म्हणजे जे योगासन माहित पण होते ते पण आज शिकायला मिळाले आणि योगा करून खूप छान वाटलं. म्हणजे करायला पाहिजे सगळ्यांनी योगा. या व्हेरी गुड, धन्यवाद. यानंतर आर्या लोकरे. हॅलो, बोल. योगामुळे खूपच छान वाटलं आज. मन एकदम प्रसन्न झालं. एकदम असं आळस वगैरे होतं ते सगळं निघून गेलं. एनर्जेटिक वाटतंय. व्हेरी गुड, थँक्यू. तर अक्षरा हुंबे. अक्षरा हुंबे बोलणार आहे. अक्षदा, हां बोला. शहा बोलते. हां बोल. म्यूट आहे तू. 1च मिनिट शहा. अनम्यूट कर तू स्वतःला. अनम्यूट करा. मी इथून कंट्रोल करतोय तुमचा. तुम्हाला अनम्यूट केलं की मग हां बोला आता. सर, आजचा योगा दिवस खूप मस्त गेला. खूप एन्जॉय केलं आणि दरवेळेपेक्षा पण खूप भारी वाटलं आज. व्हेरी गुड, छान छान. आणि दरवेळी जेवढ्या योगा करत होतो त्याच्यापेक्षा जास्त केली. हां, फक्त विनंती एक आहे की तो कायम करत राहायचं आहे, 1च दिवसासाठी नाही. ओके. हां. अजून कोणी हँड रेज केलेला मला दिसत नाहीये ऍक्च्युली. 1च मिनिट, मी दुसऱ्या स्क्रीनवर जाऊन बघतो.
नाही घेणार नको, तो दिसत नाही ना. अजून कोणी विद्यार्थ्यांना प्रतिक्रिया व्यक्त करायची? हा, समर्थ याळगी नावाचा विद्यार्थी आहे, अनम्यूट केलंय बघ तुला. येस. हो सर. हा सर छान वाटलं योगा केल्यामुळं आणि मेडिटेशन केल्यामुळं रिलॅक्स वाटलं आणि खूप छान वाटलं योगा केल्यामुळं. ओके ओके, धन्यवाद. थँक्यू सर. यानंतर मी या कार्यक्रमाचे सूत्र श्री गायकवाड सर यांच्याकडे देतोय. सर 1 मिनिट आपण बोलायचं आहे. सन्माननीय श्री गायकवाड सर, कुठे दिसतात गायकवाड सर? आहेत का? गायकवाड सर हँड रेज केला तर मला पटकन सापडाल तुम्ही. येस 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 सर, सापडले. हां सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट केली आहे बघा. हां येस सर. यस सर, यस यस, आता अनम्यूट झालो. हां हां हां. ओके. सगळ्यांनी जशी प्रतिक्रिया दिली, बोलकी प्रतिक्रिया होती सर्व विद्यार्थ्यांची. कारण सर्व प्रकारचे योगा माहित होते, परंतु ॲनिमल योगा, चाइल्ड योगा अशा सारख्या कन्सेप्ट कुणालाही माहित नव्हत्या. तर आम्हालाही माहित नव्हत्या ॲनिमल योगा असतात अशा पद्धतीने. आणि ऋषीमुनींनी जे काही निरीक्षण केलं, आणि आपण सुद्धा एक मनुष्य प्राणी आहोत, तर त्या पद्धतीने सर्व प्राण्यांचे सुद्धा गुण आपल्यामध्ये यावेत. आणि प्राण्यांकडे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गुण असतात आणि कौशल्य असतं, तर त्याचा उपयोग आपल्या शरीरासाठी चांगला होतो. तर या पद्धतीने फ्रेश वाटलं. काही प्रकार जमू शकले नाही तर ठीक आहे, परंतु आपल्या शरीरामुळे, परंतु बहुतांश प्रकार मी या ठिकाणी केले तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तर क्रिएटिव्ह आणि सृजनशील अशा पद्धतीने आज योगा दिवस साजरा केला. त्याबद्दल तुमचे सर्व शिक्षक वृंदाच्या वतीने, संस्थेच्या वतीने, मुख्याध्यापक या नात्याने मी देखील आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू सर. येस सर, येस सर. गोंदी सर आहेत का? धन्यवाद सर, तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेमुळे आज आपण हे करू शकलेलो आहोत. याचं सर्व क्रेडिट तुम्हाला जातं. गोंदिल सर, हँड रेज करताय का? शिक्षकांमधून कोणाला प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल तर 1 मिनिट आपण त्यांना अनम्यूट करूया. शिक्षकांमधून कोणी बोलणार असेल तर त्यांनी हात दाखवला तरी चालेल व्हिडिओमधून, मला लक्षात येईल. हां, गोंदिल सर नाही दिसत आहे. यानंतर सन्माननीय श्री अमित सरांना विनंती आहे की त्यांनी एक मनोगत आपलं व्यक्त करावं, म्हणजे या कार्यक्रमाला आपल्याला संपन्नतेकडे नेता येईल. अमित सर. नमस्कार. येस. हां सर, आवाज येतोय ना? येस येस. हां बोला सर. सर्वांना संस्थेच्या वतीने योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व उपस्थित सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, सुरुवातीपासून आपण ह्या कार्यक्रमात बघितलं, आपल्या ह्या कार्यक्रमाला मोदीजींची पण उपस्थिती होती. त्याच्यानंतर आपले मंत्री जे आहेत त्यांची पण, रिजिजू त्यांची पण उपस्थिती होती. येस सर. त्यांनी पण त्यांचं मनोगत व्यक्त केलं, आपण बघितलं. आणि त्याच्याबरोबर समुद्र सरांनी हा टोटली जो प्रोग्राम कंडक्ट केला, हा अतिशय चांगल्या पद्धतीनं कंडक्ट केलेला आहे. सर्व मुलांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. जसं समुद्र सर सांगत होते की आजचा ह्या एकाच दिवशी आपण न करता आपण हा दररोज करणं अपेक्षित आहे. पण शाळा ह्या नात्याने मी गायकवाड सर किंवा गोंदिल सर असतील तर त्यांना अशी विनंती करेल की दर शनिवारी, जसं आता समुद्र सरांनी हा योगा घेतला, तर बाकीच्या कुठल्याही गोष्टी न घेता तो ॲनिमल योगा जो आहे किंवा इतर जे योगासनं आहेत तर ती आपण दर शनिवारी हा आपण 1 तास ठेवूयात.
आणि तो लिमिटेड ठेवू. बाकीच्या कुठल्याही गोष्टी न ठेवता 7:30 ते 8:30 ह्या एका तासामध्ये आपण सर्व शिक्षक आणि विद्यार्थी दर शनिवारी उपस्थित राहू. म्हणजे ह्याला चालना मिळेल. आपण फक्त विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही करा, त्याच्यापेक्षा आपण दर शनिवारी एकत्र येऊयात सगळेजण आणि दर शनिवारी आपण 7:30 ते 8:30 हा योगा करू. आता ऑनलाईन आहेच, तर तोपर्यंत ह्या पद्धतीने करू. शाळा सुरू झाल्यानंतर आपण शाळेमध्ये घेतोच, पण अशी एक सूचना मी या योगा दिनाच्या दिवशी देतो आणि समुद्र सरांना आणि सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा या योगा दिनाच्या संस्थेकडनं शुभेच्छा देतो. धन्यवाद. येस सर, थँक्यू सर. पळसकर मॅडम बोलायची इच्छा व्यक्त करतायत. पळसकर मॅडम. हो सर, सगळ्यांना सर्वप्रथम योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मुलं मनापासून सहभागी झाले आणि आम्ही सुद्धा मनापासून सहभागी झालो. धन्यवाद. अतिशय सुंदर योगा होता आणि एकदम लहान असल्यासारखं वाटलं. म्हणजे आज जरा चला आपण पण जरा खेळूया. खूप दिवस जवळजवळ 1.5 वर्ष झालं की हे अनुभव मुलांना पण मिळाले नाही आणि शिक्षकांना पण मिळाले नाही. आजच्या या माध्यमातून तुम्ही खूप सुंदर रीतीने याच्यामध्ये सगळ्यांना सहभागी केलं. परंतु थोडस रोजच्या पेक्षा जसं आमच्या तासिका सुरू आहे तर जास्त मुलं सहभागी असतात. कदाचित आज मोबाईल घरी नसतील तर थोडी कमी उपस्थिती होती मुलांची. बाकी सुंदर, म्हणजे जवळजवळ शेवटी एकदा 98 जण आपण उपस्थित होतो याच्यामध्ये. चांगला कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आणि आम्ही सरांनी जसं सांगितलं की दर शनिवारी आपण घेतलं तर याच्यामध्ये सातत्य राहील आणि आणखी मुलं याच्यामध्ये जॉईन होतील. सगळ्यांना त्याचा फायदा होईल. सरांनी खूपच सुंदर, टेक्नॉलॉजी खूप सुंदर. येस, थँक्यू मॅम. सर्वांचे मनापासून धन्यवाद. अमित सरांनी सांगितलेल्या सूचनेचा नक्कीच वापर मी करायला तयार आहे. या संदर्भातील नियोजन मला सांगा, त्यानुसार आपण करू. अजून काही वेगवेगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की जे मी देऊ शकतो मुलांना, त्या पण मला या माध्यमातून देता येतील. सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की आपले व्हिडिओ चालू ठेवा, जेणेकरून मी स्क्रीनशॉट घेण्याचं काम करतो. एका मिनिटामध्ये आपण ते काम करून त्यानंतर हा क्लास संपन्न करणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ चालू ठेवा. येस, बरेच जणांचे व्हिडिओ चालू झालेले आहेत. गोंदिल सर आत्ताशी दिसले मला तुम्ही. गोंदिल सर मागापासून शोधतोय तुम्हाला. अहो काय तुम्ही आवाजच देत नाही मला. मी घ्या हा बोला. खूप वेळ दिला कार्यक्रमाला आणि छानपैकी नियोजन केलं, पण सगळ्यांनी तुम्ही जे शिकवलं ते रोज केलं पाहिजे आणि आम्ही सगळ्यांनी शिकवलं ते चांगलं एकदम. आपण तुम्हाला काय वाटतं ते घ्यायला पाहिजे का? तुमची जर तयारी असेल तर घ्यायला काय हरकत नाही. करू ना सर, काही अडचण नाहीये. मला काय अडचण नाहीये सर. हा, त्यामुळे कसं आहे की सगळे विद्यार्थी पण टच मध्ये राहतील आणि सुंदर नवीन नवीन योगासनं मुलांना मिळाली, शिक्षकांना मिळाली. कारण सध्या योग आणि प्राणायामचं खूप महत्व आहे. प्राणायाम पण द्या सर बरं का. हो आहे ना, प्राणायाम पण द्या. प्राणायाम अतिशय महत्वाचं आहे ते पण. हो देतो सर. प्राणायाम पण आहे त्यामध्ये. हो सगळ्या प्राणायाम आहेत माझ्याकडे, करू शकतो आपण. सुंदर असं ते झालं. सगळं कार्यक्रम छान झाला आणि सगळ्यांनी वेळ दिला. तुम्ही मला वाटते तुम्ही जास्तच वेळ दिला असं. कालपासून तयारी केली असेल. मी गेले 8 दिवस चाललाय हा प्रोग्रामिंग. त्यामुळं अतिशय सुंदर कष्ट घेतले तुम्ही, त्याबद्दल तुमचा धन्यवाद. तर सगळेजण सहभागी झाले त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि आपल्या संस्थेचे सचिव आणि अध्यक्षा यांचे पण खूप आभार मानतो. कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आणि वेळ दिला. हा चालेल सर. सगळ्यांना धन्यवाद देतो. सर्वांचे मनापासून आभार. हा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत. इथे मी स्क्रीनशॉट घेतोय, त्यामुळे अजूनही बऱ्याच जणांचे व्हिडिओ चालू नाहीये, तर तेवढे चालू ठेवा. या कार्यक्रमात
चं रेकॉर्डिंग मी करणार आहे. रेकॉर्डिंग करण्यासाठी माझ्याकडचं मटेरियल तर उपलब्ध आहे, तुमच्याकडचं मटेरियल मला येणं अपेक्षित आहे. आणि ते मटेरियल म्हणजे तुम्ही जे योगा केलेले आहेत घरी त्याचे फोटो मला पाठवायचे आहेत. यामध्ये शिक्षकांनी देखील आपले व्हिडिओज फोटो पाठवायचे आहेत योगा करून आज केलेले, ते सर्व या ठिकाणी आपण त्याचा व्हिडिओ लवकरात लवकर बनवणार आहे. या ठिकाणी आज मी पूर्णपणे कंट्रोल माझ्याकडे ठेवला होता, कारण मुलं बरेच डिस्टर्बन्स करतात, योगा करताना खूप अडचणी येत होत्या आणि म्हणून हा कंट्रोल माझ्याकडे ठेवला होता, त्यामुळं ते अजून जास्त चांगलं झालेलं आहे. व्हेरी गुड. आता सगळ्यांचे व्हिडिओ चालू आहेत, असे चालू ठेवा 1 सेकंदासाठी. योगाची एखादी पोझिशन जर करता आली तिथल्या तिथे तर करा, कारण अजून ते चांगलं होईल, स्क्रीनशॉटमध्ये ते येईल. ध्यान अवस्थेमध्ये बसलेले किंवा मग असं काही करा, योगासन करणारे, एखादं योगासन करत असलेले असे फोटोज येतील. ते स्क्रीन चालू आहे, मी रेकॉर्ड करतोय ती. येस, व्हेरी गुड. फार छान दिसतंय मला इथून ते गॅलरी व्ह्यूज मधून. आत्ता मी एक स्लॉट घेतलेला आहे, दुसरा स्लॉट नाही घेतलेला आहे, तो पण मी घेतोय. व्हेरी गुड. हा क्षितिज भद्रे, छान. बघा त्यांनी भुजंगासन केलेलं आहे, भुजंगासनात तो बसलेला आहे बघा. मगाशी माझं नेट संपलेलं होतं, त्यामुळे 2-3 वेळा डिस्टर्ब झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. हां, सेकंड स्लॉटमध्ये आता मी घेतलेले आहे बघा, बाकीचे जे राहिलेले आहेत ते. यामध्ये मगाशी जे दिसत नव्हते ते आता मला दिसत आहेत. मुलांनी योगा पोझिशन करून बसला तर अजून बेस्ट होईल.
धन्यवाद मित्रांनो. जिजामाता स्कूल भोसरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.